नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? जंगल। आणि हा धडाचा हा चौथा सीझन आहे। पहिला किंवा दुसरा सीझन मध्ये किंवा तिसरा सीझन मध्ये आपण बघितले की धडा यांच्या स्पष्टीकरण बघितले। यामध्ये आपण बघणार आहे काही प्रश्न उत्तर आणि काही शब्दात बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे शब्दात दिलेलं आहे तर शब्दात कशाप्रमाणे दिलेलं आहे ते आपण आता बघणार आहे। हिंदीतून हिंदी आणि मराठी। अचेत म्हणजे बेहोश आणि इथे बेशुद्ध। नीटप्रमाणे ऐकून घ्या। अचेत म्हणजे बेहोश आणि इथे बेशुद्ध। अनुशासन म्हणजे नियम आणि इथे पण नियम। अबोध म्हणजे नासमज आणि इथे निबुद्ध। काय म्हणतात? निबुद्ध। असमर्थता म्हणजे अर्थ ना बतापाना। असमर्थ म्हणजे काय? अर्थ नाही जाणून शकतं। अर्थ सांगण्यात अक्षम। काय म्हणतात? अर्थ सांगण्यात अक्षम। ईर्ष्या म्हणजे जलन आणि इथे मत्स्य। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे बघणार आहे आपण कोंपल म्हणजे नई पत्तियां आणि इथे नवीन पाने। चकित म्हणजे हैराण आणि इथे आश्चर्यचकित। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तत्काल म्हणजे तुरंत आणि इथे लगेच। काय आहे? तत्काल म्हणजे तुरंत आणि इथे काय दिलेलं आहे? लगेच। ताकना म्हणजे देखना आणि इथे पाहणे। काय आहे? पाहणे। धमाचोकडी म्हणजे उपद्रव। धमाचोकडी यामध्ये काय होत आहे? उपद्रव। पोखर म्हणजे जलाशय आणि इथे गडबड। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे उचित म्हणजे सही आणि इथे बरोबर। कीच म्हणजे दलदल आणि इथे बोग। बुहारना म्हणजे झाडू लगाना आणि इथे झाडू लावा। हट म्हणजे जीत आणि इथे तप। स्थगित म्हणजे बंद किया हुआ आणि इथे बंद। हंजोली म्हणजे साथी आणि इथे भागीदारी। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे जे आपण शब्दात पाहत आहे। कळलं? हो। तर चला अजून बघून घ्या। आता आपल्या समोर आलेला आहे तुमच्या आकलन। आकलन म्हणजे काय? परीक्षेत दिलेलं आहे। आता याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा उत्तरे देणार आहे। तुम्हाला पाहून लिहायचं आहे आणि ऐकून घ्यायचं। तर हा तुमचा काय आहे? गद्य दिलेला आहे, गद्यांश दिलेला आहे। याबद्दल यांचं प्रश्न आणि उत्तर कशा प्रमाणे दिलेले आहे ते आता आपण बघणार आहे। चला बघून घ्या। बघा, इथे पहिला प्रश्न दिलेला आहे तुमचा। काय आहे विचारून घ्या। परीक्षेत पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। आकलन वाचन करून त्यांचे जे कृती दिलेले आहे त्याला आपण लिहायचं। पहिला कृती पूर्ण कीजिए। कृती पूर्ण करायचं आहे। बघा, इनके मोबाइल पर फोन इनका था, इनके लिए किया था। तर याबद्दल इनके मोबाइल पर फोन किसका था आणि फोन कोणाचा होता आणि यांचा होता आणि कारण काय होता फोन करायचा। तर चला बघून घ्या। इनके मोबाइल पर रीडर अनिमा जोशी किनके रीडर अनिमा जोशी यांचा फोन होता। फोन इसके लिए क्या था? कोणासाठी फोन केलेला होता? सोनू खरगोश की मृत्यु हो गई थी या मांडवी दीदी को बताने के लिए। सोनू हा जो खरगोश आहे त्यांची मृत्यू झालेली आहे हा सगळं मांडवी दीदीला सांगायचं आहे म्हणून त्यांनी फोन केलेले होते। यांचा तविषा का आणि कोणाचा होता? तविषा यांचा होता। आता आपण इथे दुसरा पाहणार। किसने किससे कहा। कोण कोणास म्हणाले आहे। काय आहे? कोण कोणास म्हणाले आहे। बघा, पहिला दुसरा अम्मा से बात हो जाए तो। काय सांगितलंय? अम्मा यासाठी आपल्याला बोलायचं आहे किंवा यांनासाठी बोलायचं आहे। तर यांचं उत्तर आहे तविषाने आंटी अनिमा जोशी से कहा। तविषा यांनी आंटी अनिमा जोशी यांना सांगितले आहे। कळलं की नाही? हो। तर दुसरा काय आहे? मुझे बताने में झिझक कैसी। मला तुम्ही सांगणार, मलासाठी तुम्ही कोणता झिझक पाळलेला आहे। तर याबद्दल यांचं उत्तर आहे अनिमा जोशीने तविषा से कहा। आणि अनिमा जोशी यांनी कोणाला सांगितले आहे? तविषा यांना सांगितलेले आहे। कळलं की नाही? हो। तर चला आता अजून बघून घ्या। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा स्वमत। काय आहे तुमच्या स्वमत प्रश्न? तर चला बघून घ्या। पहिला प्रश्न आहे तुमच्या स्वमतचा। हमें पालतू जानवरों के प्रति प्रेम रखना चाहिए, इस कथन पर अपने विचार कीजिए। आम्हाला पालतू जानवर प्रति प्रेम राहायचं आहे
या या कथनातून आपले विचार व्यक्त करून घ्या असं त्यांनी सांगितले आहे. आता हा स्वमत व्यक्ती आहे, तर चला बघून घ्या. उत्तर, मानव आदिकाल से कुछ पशुओं को पालता आ रहा है. मानव हा जे आहे, मनुष्य जे आहे, माणूस जे आहे ते आदिकालातून पशु म्हणजे पशु यांना पालत आहे. जिन पशुओं को वो पालता है उसे पालतू पक्षी कहा जाता है. आणि जे कोणत्याही पशुला तुम्ही पालत आहे की पशुला तुम्ही पालत आहे त्यांना आपण पालतू पशु असंही म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? पालतू पशु असंही म्हणतो. पालतू पशु हमारे लिए श्रम करते. हा जे पालतू पशु है ते आमच्यासाठी काय करतं? श्रम करत आहे. वे हमें भोजन एवं जीवन यापन की अन्य सामग्री प्रदान करते. ते आम्हाला जेवण करणारा आणि जीवनात यापन करण्याच्या अन्न सामग्री प्रदान करत आहे. वे जनसमुदाय के लिए अनेक प्रकार से उपयोगी होते हैं आणि ते जनसमुदायाबद्दल खूपच अनेक प्रकारातून उपयोगी होऊन जात आहे. पालतू पशु मनुष्य की अनेक प्रकार से सहायता करते हैं. हा जे पालतू पशु आहे ते मनुष्यासाठी अनेक प्रकारातून सहायता करत आहे. अनेक प्रकारातून सहायता करत आहे. बदले में ये मनुष्य से अच्छे व्यवहार और खान पान की अच्छी व्यवस्था की अपेक्षा रखते. आणि त्याबद्दल हे जे प्राणी आहेत ते मनुष्याबद्दल अनेक प्रकारची सहायता किंवा मनुष्याबद्दल बदले में चांगल्या प्रमाणे व्यवहार किंवा खानपान यांची अपेक्षा करू शकतं किंवा करतात. धर्म और नीति भी यह अनुकूल है. आणि धर्मातून किंवा नीतीबद्दल हा सर्व अनुकूल आहे की पशुओं के साथ मानव अच्छा व्यवहार करे. का हा पशुसाठी मानव किंवा मनुष्य चांगला व्यवहार करायचा आहे. उसे अच्छा भोजन एवं उसके लिए साफ सुथरे एवं हवादार आवास का प्रबंध करे. त्यांच्यासाठी खूपच चांगलं जेवण आणि त्यांच्यासाठी साफ सुथरे जागा किंवा हवादार असा आवासातून प्रबंध केलेला पाहिजेत किंवा केलेला जाणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय दिलेले आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे दुसरा. काय पाहणार आहे? दुसरा. तर चला दुसरा बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर परीक्षा दिलेले आहे त्यांच्या प्रश्न किंवा उत्तरे आता आपण बघणार आहे. बघा, पहिला आहे कृती पूर्ण कीजिए. कृतीला पूर्ण करायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? जैसे ही दादी दरवाजे की घंटी बजाती है वैसे ही उनका स्वागत करने के लिए ये तत्पर रहते हैं. जेव्हा कधीही दादी आजी जे आहे दरवाजाची घंटी वाजवत त्यांच्या स्वागत करण्यासाठी कोण तत्पर राहत होता? तर यांचं उत्तर आहे पियुष, सोनू मोनू और खरगोश. म्हणजे पियुष आणि सोनू मोनू. सोनू मोनू कोण आहे? खरगोश आहे. तर याप्रमाणे इथे दोन दिलेले आहे, पियुष आणि सोनू मोनू. आता आपण पाहणार आहे पहचान रिश्ते. हा पहचान रिश्त्याचं करायचं. दादी कोण आहे? तविषा. पियुष शैलेश. तविषा शैलेश. शैलेश दादी. तर यांच्या आपल्याला नातेवाईक सांगायचंय की कोण कोणात आहे. बघा, दादी आणि तविषा काय आहे? सास आणि बहू म्हणजे सासर आणि सुनबाई. पियुष आणि शैलेश पुत्र किंवा पिता. पुत्र किंवा पिता, वडील किंवा मुलगा. तविषा शैलेश पत्नी पती, बायको आणि पती. शैलेश दादी पुत्र माता आणि शैलेश दादी काय? आई किंवा मुलगा. तर याप्रमाणे असं नातेवाईक आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे यांच्या स्वमत प्रश्न. काय पाहणार आहे? स्वमत प्रश्न. बघा, बच्चे में मन से अधिक संवेदनशील होते इस कथन पर अपने विचार लिखे. बच्चे म्हणजे हा मुलं जे आहे खूपच अधिक संवेदनशील आहे. या कथनातून आपल्याला विचार व्यक्त करायचा आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. बच्चे मन से अधिक संवेदनशील होते. मुलं जे आहे ते मनातून खूपच अधिक संवेदनशील होते. उन्हें ईश्वर प्रदत्त आने वाले वरदान एवं अनुभव कृती कहा जाता है. त्यांना आपण ईश्वरला पद्धत किंवा अनमोल वरदातून अनुभव कृती करून म्हणत आहे. वे निष्पाषण होते हैं. ते खूपच निष्पाषण होते. वे हमारे लिए दिए गए संस्कार तथा परिवेश के बीच में बड़े होते. ते आमच्यासाठी देणाऱ्या संस्कार किंवा त्या परिवेश बद्दल खूपच मोठे होऊन जात आहे. उनकी मुस्कान निर्मल व सभी के प्रसन्न करने वाली होती है. त्यांची मुस्कान जे आहे, त्यांचे हसणं जे आहे ते निर्मल आणि लोकांना प्रसन्न करण्यासाठी आहेत. वे दूसरों के दुख को नहीं सह सकते. आणि ते दुसरे जे आहेत त्यांच्या दुःख जे आहेत ते कधीही नहीं सहू सकते. दूसरे की पीड़ा एवं वेदना से अत्यधिक दुखी एवं उदास हो जाते.
दुसऱ्याचे जे पीडा आहे, जे दर्द आहे, जे वेदना आहे, त्याच्यामध्ये ते अत्यधिक दुःख होऊन एवं उदास होऊन जात आहे। जब उनका प्रिय खिलौना टूट जाता है, जब जेव्हा त्यांचा प्रिय खिलौना तुटून जाता है, उस वक्त भी वे रोने लगते हैं। त्याच वेळीही ते रडू लागतात। वे गुमसुम होकर हृदय से रोते रहते हैं आणि ते गुमसुम होऊन हृदयातून रडू लागतात। वे अपनी मन की बात को किसी भी तरह नहीं छुपा पाते। ते आपल्या मनाची जी बात आहे किंवा बातमी जी आहे त्याला कधीही छिपून नाही शकतो। जो मन में आता है वे बोलते हैं। जे त्यांच्या मनात असतं ते बोलून जाते। वे हमेशा दूसरों की खुशियां देना चाहते। ते सदैव दुसऱ्याला खुशी देण्याचं आहे। जब सभी हसते हैं तभी वो प्रसन्न होकर हसते। जेव्हा सगळं हसते तेव्हा ते प्रसन्न होऊन हसत आहे। कळत आहे की नाही तुम्हाला लवकरच लवकर सांगा। नाही कळलेलं आहे तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता। कळलं? हो. तर चला अजून काय बघून घ्या। तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा प्रश्न किंवा उत्तरे दिलेलं आहे आणि कशाबद्दल दिलेलं आहे. तर हा जे पूरक पठण होता त्याबद्दल दोघंही प्रश्न 2 प्रश्न विचारते एका अंकातून आणि 1 स्वमत होतं. तर याबद्दल हा खूपच छोटा प्रश्न किंवा उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही पाहणार तर तुम्हाला असा विचार होणार तरीही मी तुम्हाला सांगितलंय की याबद्दल 4ही अंकाचं उत्तर प्रश्नोत्तर देण्याबद्दल आहे. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. आणि आज आपण काय शिकलो की कशाप्रमाणे हा ज्या स्वमत अभिव्यक्ती आपण लिहत आहे जसा मुलगाचा होता आणि एक प्राणीचा होता तर याबद्दल तुम्हाला कसं लिहायचं आहे की त्या रूपांतरण किंवा त्या धड्यातून तुम्ही काय शिकलो हे लिहायचं आहे जेव्हा असं असतं की तुम्ही तुमचं मत लिहा तर याबद्दल तुमचा जे अर्थ आहे ते लिहू शकता तर याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे की जे पण इथे दिलेले आहे त्यांना नीटप्रमाणे ऐकून घ्या सगळं व्यवस्थित करून घ्या आणि नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून पण घ्या जेव्हा तुम्ही लिहिणार किंवा करणार तेव्हा हे तुम्हाला लवकरच लवकर समजणार तर याबद्दल तुम्हाला मी सगळं व्यवस्थितप्रमाणे नीटप्रमाणे सांगत आहे आणि नीटप्रमाणे तुम्ही सगळं व्यवस्थित नीट करून ऐकून घ्या हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे तुम्हाला माहित आहे का कुठून खरंच आज विद्यालय बरोबरही भेटत आहे तर आज विद्यालय बरोबर तुम्हाला सगळं माहिती देत आहे सगळं कुठेही बसून म्हणजे त्यांचं नाव दिलेलं आहे आज आणि विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल तुम्ही कुठेही बसून या विद्याचं ग्रहण करू शकता आणि एकाही विषयाबद्दल नाही चांगल्या प्रमाणे सगळं विषयाबद्दल तुम्ही यांचा मोह करू शकता जसं हिंदी मराठी अंग्रेजी आणि सामान्य ज्ञान भूगोल इतिहास हा सगळंची माहिती तुम्हाला सर्वश्रेष्ठ प्रमाणे भेटणार आहे इथे तर तुम्ही यांचा मार्ग शोधून घ्या आणि यांचा मार्गावर तुम्ही चालून दाखवा यांना आणि हा जे विद्यालय आहे तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही एखादा कुठेतरी कार्यक्रमला झालेला आहे तर तुमचा जे धडा विसरणार आहे तुमच्या धडाचा हा नाही होणार हा नाही आहे तुम्हाला कुठेही बसून यांचा तुम्ही ज्ञान घेऊ शकता हा सगळं तुमच्यासाठीही दिलेले आहे तुम्ही यांचा मार्ग करून घ्या कळलं की नाही लवकरच लवकर सांगा आणि जिथे तुम्हाला असं वाटत आहे की हा धडा तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पुन्हा पुन्हा काय करायचा आणि याबद्दल तुम्हाला आणखी काही शिकायला भेटणार आहे तर याबद्दल तुम्ही नीटप्रमाणे ऐकून पण सगळं व्यवस्थित करून घ्या जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला आणखीन करायचा शोध भेटणार आहे नाही करणार तर तुम्हाला कोणीही कुठेही नाही जाऊ शकता तर याप्रमाणे मी तुम्हाला बोलत आहे हा धड्याबद्दल मी की तुम्हाला काही खूपच शिकायला आज भेटलेलं आहे की प्राणीबद्दल जो आपला बदलाव आहे हा कशाप्रमाणे करू शकता आपण आणि कशाप्रमाणे केलेले जाणार आहे तर हा सगळंच तुम्हाला व्यवस्थित नीटप्रमाणे भेटलेलं आहे ते तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि त्याबद्दल तुम्हाला कसं करायचं आहे किंवा कसं नाही करायचं हे पण विचार करून घ्या कळलं की नाही लवकरच लवकर सांगा हो धन्यवाद